आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सांगलीमध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या। हल्ल्यानंतर संतप्त जमावाकडून हल्लेखोर शाहरुख शेखला बेदम मारहाण। जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू। निठारी हत्याकांडातील सुरेंद्र कोली सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष घोषित, तर आता कोली विरोधात पुरेसे पुरावे नसल्यामुळे कोर्टाकडून निर्दोष सुटका। राज्यामध्ये एसटी महामंडळानं ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये घेतली भरारी। दिवाळीत एसटीच्या ऑनलाईन तिकीट विक्रीला प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद। ऑनलाईन तिकीट विक्रीतनं एसटीला 21,44 लाखांचा महसूल जमा। राज्यातील सर्व मच्छीमारांना मिळणार QR कोड असलेले आयडी कार्ड्स, तर खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणाऱ्यांसाठी केंद्राकडून नव्या नियमांची अधिसूचना जारी। मुद्रांक विभागाकडून नव्यानं आदेश जारी। राज्यातील सर्व उपनोंदणी कार्यालयांना दर महिन्याच्या 5 ते 10 तारखेला व्यवहारांची तपासणी करण्याचेही निर्देश। अभिनेता गोविंदा चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल। जुहूच्या क्रिटिक केअर रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू। गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती। रोहित आर्याच्या कथित बनावट चकमकीची सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका दाखल करून घेण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। न्यायाधीश गडकरी आणि न्यायाधीश भोसलेंनी ही मागणी फेटाळली। शोभा बुद्धिवंत यांनी ॲडव्होकेट नितीन सातपुतेंविरुद्ध ही याचिका दाखल केली होती। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकातील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा अद्यापही जीआरपी कडून एफआयआर दाखल नाही। आंदोलनानंतर 5 दिवस उलटून सुद्धा जीआरपी प्रशासनाची एफआयआर दाखल करण्यात चालढकल। न्यायालयीन कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी। संबंधित खंडपीठाच्या न्यायमूर्तींच्या संमतीशिवाय थेट प्रक्षेपण करता येणार नाही, उच्च न्यायालयाचे निर्देश। आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील 4 विभागांमध्ये शुक्रवारपासून 22 तास पाणी पुरवठा बंद। पाण्याचा काटकसरीने वापर करा, महापालिकेचं नागरिकांना आवाहन। 15 नोव्हेंबर सकाळी 8 वाजेपासून पाणी पुरवठा बंद राहणार। शुक्रवार आणि शनिवारी घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंग्यामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या कामामुळे हा पाणी पुरवठा बंद। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पश्चिम रेल्वे प्रशासन 15 स्थानकांच्या सौंदर्यीकरणाचं काम हाती घेणार। स्थानकांच्या आवारातील भिंतींवर सुंदर अशी चित्र रेखाटली जाणार। सरकारी कार्यालयांनी तब्बल 1,800 कोटी 33 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवला। अनेक सरकारी संस्थांकडून कर भरण्यास टाळाटाळ। मुंबई महापालिकेचं हजारो कोटींचं यामुळे नुकसान। मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गारठा वाढला। मुंबईचं किमान तापमान 19 अंश नोंदवलं गेलं। शुक्रवारपर्यंत हवेतील गारवा कायम राहणार। तर पुणे शहरातही थंडी आणखीन वाढणार। 2 दिवस तापमानात घट होणार। काल शहरामध्ये 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक। पीएमआरडीए अंतर्गत होणाऱ्या रिंग रोड मोजणीला आणि जंक्शनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध दर्शवल्यानंतर ही बैठक घेण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन। आता महापालिका रुग्णालयाच्या दारातच खासगी रुग्णालयामध्ये विविध वैद्यकीय चाचण्या होणार। तसंच केईएम रुग्णालयामध्ये एमआरआय मशीनसाठी 7 दिवसात निविदा मागवणार। यासह डिजिटल पद्धतीनं रुग्ण नोंदणी केली जाणार। बांधकाम इमारतीतनं लोखंडी रॉड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू। मुंबईच्या मरोळ नाका परिसरातली धक्कादायक घटना। इमारतीच्या 7व्या मजल्यावरून लोखंडी रॉड व्यक्तीवर पडला।